हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. 5 जुलै रोजी विजय मेळावा होणार, पण कुठल्याही पक्षाचा नसेल. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट. मोर्चाच्या तयारीबाबत संजय राऊत यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती. पहिली ते चौथी हिंदी चालणार नाही, राज ठाकरेंचा पुनरुच्चार. कोणतीही समिती नेमली तरीही आम्ही भूमिकेवरती ठाम. फडणवीसांच्या घोषणेवर प्रतिक्रिया. जी.आर रद्द केला नसता तर भाजप आणि शिंदे गटामधील नेते मोर्चामध्ये येणार होते. उद्धव ठाकरेंचा मोठा दावा. 1 नंबरचा पक्ष सांगणारी कमळी कोणत्या शाळेमध्ये शिकली असं म्हणत भाजपला डिवचलं. जनसुरक्षा विधेयक आणून विरोधकांना तुरुंगामध्ये घालाल तर तुरुंग कमी पडतील. उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा. तुमची विधिमंडळामध्ये सत्ता असली तरी रस्त्यांवरती शिवसेनेची सत्ता, असंही आव्हान. हिंदीबाबतचा निर्णय रेशीम बागेत झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निर्णयाची माहिती नव्हती तर दादा भुसेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून निर्णय घेतल्याचा दावा. शिंदेच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची खिल्ली. विधान भवन परिसरामध्ये कम ऑन किल मीचे फलक हातामध्ये घेऊन सत्ताधाऱ्यांचं आंदोलन. अजित पवार निधी देत नाहीत अशी तक्रार करणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना पुरवणी मागण्यांमध्ये जादा निधी. महिला बालकल्याणपेक्षा शिरसाट यांच्या सामाजिक न्याय खात्याला निधी जास्त. कोल्हापूरच्या संजय पवारांना उदय सामंत यांच्याकडून शिंदेच्या शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर. संजय पवार यांच्याकडून उपनेतेपदाचा राजीनामा. रविकिरण इंगवलेंना जिल्हा प्रमुखपद दिल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी. जालन्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये ख्रिश्चनांचा विराट मोर्चा. ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे निषेध. आमदारकी रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी. अमरावतीत रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या अंगावरती फेकले कपाशीचे बियाणं. अनेक दुकानदारांनी शेतकऱ्यांना बोगस बियाणं विकल्याचा आरोप आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसोबतच्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार. दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचोलीमधली घटना. गळ्याला कोयता लावून लूट. एसटीचं आगाऊ बुकिंग करताना 15% सूट मिळणार. प्रवास 150 किलोमीटरपेक्षा अधिकचा असावा अशी अट. अन्य सवलती घेणाऱ्यांना मात्र 15%ची सूट लागू नसेल. नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शिर्डीमधली. अभिनेता सुनील शेट्टी यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं आणि यावेळेला त्याला हिंदीच्या मुद्द्यावर